शिक्षा की वास्तविक नींव बचपन से ही मजबूत होनी चाहिए। इससे आगे की शिक्षा की प्रक्रिया आसान और सरल हो जाती है। पहली बार स्कूल आने वाले बच्चों में सीखने के प्रति रुचि विकसित होनी चाहिए। इसे ध्यान में रखते हुए राज्य सरकार ने महाराष्ट्र के पहला कदम स्कूल तैयारी मिशन शुरू किया और इस स्तर पर स्कूल प्रोप्राइटरी मिशन की राज्य स्तरीय बैठक धुले तालुका के बालापुर गाँव में जिला परिषद स्कूल में आयोजित की गई। बच्चों के शारीरिक, बौद्धिक, सामाजिक और भावनात्मक भाषाई विकास और गणना पूर्व तैयारी के लिए आवश्यक गतिविधियों का अभ्यास कराया गया। यहाँ शिक्षकों की ओर से 1 से लेकर 7 तक स्टॉल लगाए गए और ये गतिविधियां डाइट के प्रचार डॉक्टर मंजूषा क्षीरसागर, शिक्षा अधिकारी सुरेखा देवरे के मार्गदर्शन में की गई। इस कार्यक्रम के लिए विद्यालय के प्राचार्य रविंद्र बोर से उप शिक्षक चानाबाई मराठे, अलका पाठक, शिक्षक सचिन सोनवने, तुषार महाले ने भी इस अवसर पर अभिभावकों को विशेष मार्गदर्शन दिया। बाकी काय सर्व काय बाकी आणि हा काय सूर्य सन हो सन वेगळं वेगळं व्हेरी गुड। हे सब फ्रूट आहे ना, फळ आहेत ना। एक एक वैसे बनायचे ना तू असं बाजूला मोठा दिसतो ना, बाजूला कुडाळ हो इकडे तुकडे करून या चित्रांमध्ये चिपकायचे। रंगीत कागद जे असतील ते लहान लहान तुकडे चिपकून हे भरायचे। इथं कलर नाही भरायचे, इथं अशा जोड्या लावायच्या। जी सूचना वाचायच्या त्याप्रमाणे जोड्या लावायच्या। थोडं थोडं करून घ्यायचं। माझे नाव श्रीमती जयाबाई पूनमचंद मराठे, जिप शाळा बाळापूर। या ठिकाणी इयत्ता पहिलीचा प्रवेशासाठी आम्ही जो उपक्रम राबवलेला आहे त्याचा हा जो आहे तो पहिला मेळावा आहे। आज आमच्या जिप शाळेत बाळापूर शाळेत पहिला मेळावा उत्साहात साजरी करण्यात येत आहे। या उत्सवाच्या याच्यासाठी आमच्या शाळेचे जे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत पंकज सोनवणे हे व आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक बोरसे सर, तसेच आम्ही सर्व शिक्षक शिक्षिका व आमच्या शाळेतील जवळपास अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस व पालक यांचा मोठा उत्साहाने सहभाग होता। आणि या ठिकाणी हा जो मेळावा घेण्यात आला आहे याचा उद्देश एकच आहे की जे 6 वर्षाचं जे बालक आमच्या शाळेत दाखल करण्यात येत आहे त्या मुलांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती घालवण्यासाठी की जो बालक जूनमध्ये प्रवेश घेणार आहे तर त्याच्या आधीच त्याची जी पूर्वतयारी, शाळा पूर्वतयारी जी घेण्यात आलेली आहे, याचा उद्देश एवढाच आहे की त्या बालकाच्या मनातील भीती नष्ट होते, त्यातल्या त्यात पालकांचा सहभाग जास्त वाढतो। आणि हा जो मेळावा आहे ते 8 आठवड्यांचा उपक्रम आहे हा। तर यामध्ये हा जो पहिला मेळावा तो 22 तारखेचा आहे, आज घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर मे महिन्यात आम्ही 4 आठवडे काम करणार आहे। 4 आठवड्यामध्ये आम्ही पालकांच्या घरी भेटी देऊन, लीडर ज्या माता आहेत त्या मातांचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आम्ही जी प्रवेशित पुस्तिका दिलेली आहे, शाळेचं पहिले पाऊल जे पुस्तक वाटप करण्यात आलेलं आहे तर ते त्या पालकांकडनं किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली त्या विद्यार्थ्यांकडनं सोडून घेणार आहे। आणि दुसरा जो मेळावा आहे तो जूनच्या 19 तारखेला साजरी करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी आमचे डाएटचे प्राचार्य मंजूषा क्षीरसागर मॅडम यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहे। आमच्या शिक्षणाधिकारी सौ सुरेखा देवरे मॅडम यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहे। आमच्या केंद्राचे आदरणीय घुगे साहेब व केंद्र प्रमुख झाटे सर यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं। आणि हा उपक्रम जे मुलं आहेत ते निर्धास्तपणे त्यांच्या मनामध्ये कोणतीही भीती नसताना ते शाळेत पहिले पाऊल जून महिन्यात टाकणार आहेत। वाघ यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभत असते। गावकऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हे सहज उपक्रम सहज शक्य करू शकतो। धन्यवाद। बाकी काय सर्व काय बाकी आणि हा काय